नमस्कार, ती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कृष्णेच्या प्रवाहाचा अर्धवर्तुळाकार वेढा, चोहोबाजूला काळीभोर कसदार जमीन आणि ऊसाचे मळे, हे आहे कोल्हापूर। आणि आज आपण जातोय खिद्रापूरला। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील असलेले हे खिद्रापूर गाव नरसोबावाडीतून 25 किलोमीटर अंतरावर आहे। इथल्या महादेवाचे नाव आहे कोपेश्वर, अर्थातच रागावून येथे येऊन बसलेला। मंदिराच्या आवारामध्ये जाण्यासाठी छोटेसे प्रवेशद्वार आहे, त्याच्यावर नक्षीदार काम केलेले आहे। या प्रवेशद्वारातून आपण मंदिराच्या आवारात पोहोचल्यानंतर डाव्या बाजूला काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत। इथे असलेले नारी शिल्प विशेष करून लक्ष वेधून घेते। 11व्या ते 12व्या शतकामध्ये शिल्हार राजवटीमध्ये या मंदिराचे काम पूर्णत्वास गेले। कोपेश्वर या नावामागे देखील रंजक अशी पौराणिक कथा आहे। शिवाने म्हणजे महादेवाने सती बरोबर विवाह केला, हे तिच्या पित्याला म्हणजेच दक्षराजाला आवडले नाही। एका यज्ञात दक्षाने शंकराचा अपमान केला, हे सहन न झाल्याने सतीने यज्ञामध्ये उडी मारून आत्मदहन केले। तेव्हा क्रोधित होऊन शंकराने वीरभद्रला दक्षराजाचे डोके उडवण्यास सांगितले। सतीच्या विरहाने कोपलेला तो महादेव कोपेश्वर, मग त्याची समजूत काढण्यासाठी कोणीतरी हवे होते। ते काम श्री विष्णूंनी केले। विष्णू येथे आले, त्यांचे नाव धोपेश्वर। हे मंदिर स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर तारकाकृती आहे। या मंदिराचे खरे वैशिष्ट्य ते म्हणजे त्याच्या रचनेमध्येच आहे। एक मोठ्या अखंड शिळेवर 48 खांबाच्या आधाराने गोल छत उभे केले आहे। याच उघड्या छताला स्वर्गमंडप असे म्हटले जाते। स्वर्गमंडपचे हे उघडे छत होम हवनाचा धूर जाण्यासाठी ठेवले आहे। स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून जमिनीवर चंद्राचा वर्तुळाकार कवडसा पडतो। हा चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा जमिनीच्या वर्तुळाकार दगडाशी अगदी बेमालूम जुळून येतो। हे शक्य होते जेव्हा चंद्र स्वर्गमंडपाच्या बरोबर मधोमध येतो। हा प्रकार वर्षातून एकदाच त्रिपुरारी पौर्णिमेला होतो। या स्वर्गमंडपाला यज्ञमंडप असेही म्हणतात। यज्ञमंडपाच्या गोलाकार छताखाली 9 ग्रहांच्या 9 कलाकृती अतिशय विलोभनीय आहेत। त्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या खांबाची जी वर्तुळाकार रांग आहे, त्या खांबाच्या वरती दिशापाल आहेत, म्हणजे दिशा देवता। हा दक्षिणेकडे रेड्यावर बसलेला यम, हा पश्चिमेकडे मखरावर बसलेले वरुण देवता, हे उत्तरेकडील घोड्यावर बसलेले कुबेर देवता, पूर्वेला इंद्र देव असून भग्न झालेले आहेत, हे गरुडावर बसलेले विष्णू देव आहेत। हे ईशान आहेत, ईशान्य दिशेला। ईशान म्हणजे शंकर नंदीवर बसलेले आहेत। या साईडला मोरावर बसलेले कार्तिकीय आहेत। असे हे दिशापाल आहेत। याच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या खांबाच्या तळाला बघा, भारतातील प्रत्येक मंदिराची गोपुर्ण आहेत, त्याचे अंकल दिसेल तुम्हाला। प्रत्येक गोपुराचे प्रकार वेगवेगळे आहेत, ते या खांबावरती मांडलेले आहेत। समोरचे पूर्व दिशेचे प्रथम द्वार, या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहे। गदाधारी 5 द्वारपाल आहेत, ह्या बाजूला 5 व त्या बाजूला 5। आत गेल्यानंतर समोर जी वास्तू दिसते तो आहे सभामंडप। मंदिराच्या आत प्रवेश केल्यानंतर तिथे उजेड खूप कमी आहे। आता तुम्ही वरती पाहिले तर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे, पण उजेड कमी असल्यामुळे या कारणाने तुम्हाला दिसत नसेल, तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। सभामंडप आणि गाभारा यांच्यामध्ये जे अंतर आहे त्याला अंतराळ असे म्हणतात। गाभाऱ्यापाशी प्रवेश केल्यानंतर तुम्हाला चौकटीवरती काही नक्षीकाम केलेले दिसेल, ते अतिशय सूक्ष्म आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याचबरोबर खाली साईडला म्हणजे उंबऱ्याच्या साईडला शंख कोरलेले आहे, ते पूर्णपणे दगडामध्ये कोरलेले आहे आणि त्याची फिनिशिंग बघू शकताय, एकदम मेटलमध्ये लुक देत आहे। आणि बरोबर मध्यभागी फुलांची ही डिझाईन केलेली आहे, ते पण तुम्ही बघू शकता। किती सुंदर असं नक्षीकाम केलेले आहे आणि त्याचे जर तुम्ही पॉलिशिंग बघितले, आपल्याला एकदम मिरर पॉलिशिंग सारखे लुक दिसत आहे। 1500 वर्षापूर्वी जर दगडात असे
सुबक पद्धतीने पॉलिशिंग करत असेल तर विचार करा की त्यावेळेला कोणती अशी टेक्नॉलॉजी वापरत असतील ज्यामुळे ते दगडसुद्धा एखाद्या मेटलप्रमाणे रूप देऊ शकतो। आणि तुम्हाला काय वाटते, ह्या सगळ्या गोष्टी छन्नी आणि हातोड्यापासून तयार केलेल्या असतील का कोणती तरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरली असणार आहे, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आता तुम्हाला चौकटीवरती, म्हणजे ही चौकट आहे, वरती जी बारीक नक्षीकाम केले आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे। बघू शकताय असं किती बारीक असं नक्षीकाम केले आहे। जर तुम्ही बारकाईने लक्ष दिले तर खालच्या साईडला एक पक्षी चोचीमध्ये काहीतरी धरलेलं आहे, त्याच्या खाली बघितले तर कळसाचे पण तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे नक्षीकाम केलेले आहे। जेव्हा तुम्ही मंदिरात जाणार त्यावेळेला तुम्ही ते बारीक नक्षीकाम आवर्जून पहा। गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला तिथे पण सुंदर अशा कार्विंग मूर्ती कोरलेल्या दिसतील। त्याच्या खाली जर तुम्ही पाहिले तर तिथे 2 लिंग दिसतील। एक लहान आकाराचे लिंग आहे ते म्हणजे महादेवांचे, त्याला आपण कोपेश्वर म्हणतो, व दुसरे पहिल्या लिंगाच्या आकारापेक्षा जरा उंच आहे त्याला आपण धोपेश्वर म्हणतो, ती आहे भगवान विष्णूंची प्रतिमा। महादेवांचे व विष्णूंचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण जाऊया सभा मंडपामध्ये। जे काही खांब आहे खांबावरती लहान लहान कार्विंग केलेले त्याचे पण आपण माहिती घेऊया। ही एक मूर्ती तुम्ही पाहू शकता, त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन तुम्ही पाहू शकता। ज्या साईडला आपण फिराल त्या साईडला ते लूक फिरताना दिसते तुम्हाला। आणि 3D कार्विंग जे काही असतं त्याचा एक उत्तम नमुना म्हणजे हे समोरचं कार्विंग आहे। कार्विंगमध्ये तुम्ही बघू शकता की पाठीमागे जी स्त्री उभी आहे तिने वेणी कशी बांधली आहे, केसांची हेअरस्टाईल कशी आहे, पुन्हा तिचे डोळे, नाक, तिचे ओठ, गाल कसे फुगीर आहेत, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कसे दिसत आहे। तर समोरचे हे कार्विंग बघा, हे कार्विंग आहे ज्या वेळेला एखादी स्त्री डोक्यावरून आंघोळ करून बाहेर येते आणि आपले केस सुकवण्यासाठी ज्या पद्धतीने स्त्रिया केस सुकवतात तीच पद्धत मला या दगडावरती कोरीव काम केलेले आहे। आणि खाली चातक पक्षी असतो। चातक पक्षी म्हणजे जो पावसाची वाट पाहत असतो, त्याला असे वाटत असते की केस पिळताना ज्यावेळी पाणी जे खाली पडत त्या धारेची वाट पाहणारा चातक पक्षी, असं ह्या चित्रापाठीमागचे वर्णन आहे। आता हे आणखी एक पिलर वरचे कार्विंग आहे जे तुम्हाला बघू शकता। त्याच्यामध्ये एक जो पुरुष आहे तो ढोल वाजवताना आहे आणि ह्या साईडला ती जी साथीदार आहे ती एक नृत्य करत आहे। तिच्या चेहऱ्यावरचे तुम्ही एक्सप्रेशन, हावभाव पाहू शकता व त्याच्यावरती बरोबर मगरीसारखे कोरलेले आहे। त्याचे दात बघू शकताय केवढ्या बारकाईने त्याचे काम केलेले आहे। अक्षरशः त्या मगरीच्या उघडलेल्या तोंडात दातांची रचना पाहू शकताय आणि त्यावरती आडवी रेष सुद्धा तुम्हाला बघा किती डिटेल असे कार्विंग केलेले आहे। पुढील जे कार्विंग पाहत आहोत, कधी गोष्ट तुम्ही ऐकलेली असणार आहे। हे कार्विंग काढण्यापाठीमागचा एकच उद्देश म्हणजे मित्रांचा सल्ला न ऐकल्यामुळे व वायफळ उगीच बडबड केल्यामुळे तुम्ही एका मोठ्या धर्मसंकटात पडू शकता, असा हा सल्ला या कार्विंग मार्फत दिलेला आहे। उगीचच वायफळ बडबड करायची नसते। या मंदिर परिसरामध्ये एकूण 12 शिलालेख आहेत, त्यापैकी हा एक शिलालेख आहे। शिलालेख यादव राजा सिंघन देवगिरीचा सम्राट त्याने लिहिलेला हा दानपट्ट्याचा शिलालेख आहे। याची भाषा संस्कृत असून ती देवनागरी आहे। या शिलालेखावरती जर तुम्ही वरती पाहिले तर चंद्र, सूर्य व खालच्या साईडला अभिषेक करताना पिंड, एक तलवार व गदा आहे। गायीच्या साईडला एक वासरू दूध पिताना तुम्हाला दिसेल। हा दरवाजा तुम्ही पाहत आहात तो आहे दक्षिण दरवाजा। या भागाला स्त्री द्वारपाल आहेत। तुम्ही जर आणखी बारीक निरीक्षण केले तर याच्यामध्ये 7 स्त्रिया आहेत, एका साईडला 3 व दुसऱ्या साईडला 4, बाकीचे पुरुष आहेत। चालुक्य राजाचे दैवत हे सप्तमादुर्गा हे होत। सप्तमादुर्गा, विष्णू आणि शंकर ही 3 दैवत होती। तर
त्या 3 दैवतांना प्राधान्य दिले आहे. खिद्रापूरचे मंदिर हे इंटरलॉक सिस्टीमच्या पद्धतीने बांधलेले आहे. समोर बघू शकता आहे अगरबत्ती किंवा कापूर लावण्याचे ठिकाण नसून हे यामध्ये एक मूर्ती बसवायची होती. ती मूर्ती आता तुटलेली आहे, ती बाहेर ठेवली आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल त्या मूर्तीच्या खाली एक गोलाकार असा भाग आहे, तो ह्याच्यामध्ये फिट केला जाईल. एक उत्तम उदाहरण म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा समोर आहे, पाहू शकता, हाही एक पोलादीच आहे. हा 2 शिळा जोडण्यासाठी मध्यभागी खाच करून पोलाद हे खोचलं जायचं. पोलादाने 2 शिळा ह्या एकमेकांना जोडल्या जायच्या. कोपेश्वर हे शंकराचे मंदिर असून ते 3 वैशिष्ट्यांनी वेगळे आहे. त्यातील पहिले वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यातील कोपेश्वर आणि धोपेश्वर. कोपेश्वर म्हणजे भगवान शिवशंकर आणि धोपेश्वर म्हणजे विष्णू. गाभाऱ्यामध्ये शंकर आणि विष्णूंची स्थापना केलेली आहे, ते तुम्ही तिथे गाभाऱ्यामध्ये पाहू शकता. दुसरं म्हणजे इथे नंदी नसलेले सभामंडप आहे. नंदी नसलेले सभामंडपाला ही पुराणामध्ये कथा आहे. दक्षिणेला नदीच्या पलीकडे एक गाव आहे आणि ते दक्ष राजाचे ठिकाण आहे आणि तिथे यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञाला पार्वती व शंकरांना बोलवले नव्हते. पार्वती हट्ट धरून गेली आणि ती नंदीसोबत गेली अशी पौराणिक कथा आहे, म्हणून ह्या मंदिराला नंदी नाही. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला 48 खांबाचा लाभलेला स्वर्गमंडप. हे मंदिर अजून देखील पूर्ण बांधून झालेले नाही. ज्यावेळी पल्लव आणि चालुक्याच्या लढाईत दुसरा पुलकेशी याचा मृत्यू झाला, त्यानंतर हे बांधकाम बंद पडलं होतं आणि नंतर मग 1214 साली यादव राजाने या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख इथे आहे. हा जीर्णोद्धार उपलब्ध सामग्री यातून केलेला आहे आणि त्याचे बारकावे तुम्ही मंदिर बघताना बघू शकता. गाभाऱ्याच्या तिन्ही बाजूला शिखराच्या मधोमध 2 पट्ट्यामध्ये अशा काही चौकटी आहेत, त्यांना देवकोष्ठ असे म्हणतात. त्या देवकोष्ठमध्ये मूर्ती वगैरे असे काही नाही, पण गाभाऱ्यात जो देव आहे तो त्या चौकटीवर प्रामुख्याने कोरलेला आहे. देवकोष्ठाच्या खाली पाहिले तर तुम्हाला शंकर आणि पार्वतीची सुबक अशी मूर्ती कोरलेली दिसेल व त्याच्या बाजूला 2 द्वारपाल आहेत आणि गजारूढ ब्रह्मा आणि विष्णू त्याच्या बाजूला आहेत. आणि उत्तर दरवाजा जो आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे जे द्वारपाल आहेत ते पुरुष द्वारपाल आहेत. मागे आपण पाहिले तर दक्षिणेला स्त्री द्वारपाल होते. त्याच्या जर खाली पाहिले तर खालच्या साईडला आहेत त्याला व्याल म्हणतात. या मंदिरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्यदेवाची किरणे, सूर्योदयानंतर सूर्याची किरणे थेट गाभाऱ्यावरच्या शिवलिंगाला स्पर्श करतात. हे दृश्य अतिशय पाहण्यासारखे असते. या कोपेश्वर मंदिराची लांबी 108 फूट आणि रुंदी 68 आहे. या मंदिराच्या सभामंडप व गाभाऱ्याभोवती गजपट्ट्यांमध्ये एकूण 92 हत्तींची मालिका आहे. मंदिराच्या खालच्या बाजूला जे हत्ती कोरलेले आहेत तो आहे मंदिराचा गजपट्टा. त्याच्यावर देवदेवता आरूढ आहेत. या गजपट्ट्यावरती जे हत्ती कोरले आहेत, जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर ते जे अलंकार आहेत हत्तीवरचे, प्रत्येक हत्तीवरचे अलंकार हे वेगवेगळे आहेत. तुम्ही बारीक लक्ष देऊन पहा. गजपट्ट्याच्या बरोबरवरती नरपट्टा आहे. नरपट्ट्यामध्ये अनेक सुंदरी व देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. त्यामध्ये हा जो आहे तो कालभैरव आहे. या बाजूला ब्रह्मा आहेत. नरपट्ट्याच्या वरच्या बाजूला देखील स्वतंत्र अशा मूर्ती कोरीव काम केलेले आहे. 1500 वर्षापूर्वी ज्या वेळेला मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले त्यावेळेला हे मंदिर कसे दिसते असेल याची एक मूर्ती दाखवणार आहे. ही जी समोर मूर्ती बघत आहात ती एक त्यावेळेला ज्यावेळी मंदिर बांधकाम पूर्ण झाले त्यावेळेला हे मंदिर अशा स्वरूपात दिसत होतं. पण काळाच्या ओघात वारा पाऊस याच्यामुळे मंदिर कन्व्हर्जन झाले. एक विचार करण्याची गोष्ट आहे, 1500 वर्षापूर्वी अशा प्रकारची टेक्नॉलॉजी वापरत होते. मग ही टेक्नॉलॉजी आता माहीत का नाही? तर त्याचे एक कारण म्हणजे आपली गुरुकुल शिक्षण पद्धती होती. ती म्हणजे आज जे आपले मोठे मोठे युनिव्हर्सिटी जसे की
पुष्पगिरी युनिव्हर्सिटी वगैरे ह्या अशा युनिव्हर्सिट्या होत्या, ह्या सगळ्या जळून खाक झाल्या आणि त्यामुळे सगळी जी माहिती होती ती जळाली गेली। त्यामुळे आपण अशा प्रकारची टेक्नॉलॉजी आता आपल्याला माहीत नाही। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।